कसलं भारी बघू. रात्रीचे 11 वाजले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण कॅम्पिंग करणार. माझा पहिलाच कॅम्पिंगचा अनुभव असेल हा. तर आज आम्ही आमच्या गार्डनमध्ये लाईक तुम्ही बघू शकता, हे माझं घर आहे. तर या ठिकाणी आम्ही कॅम्पिंग करणार आहे आज. आणि विशेष म्हणजे आजचा दिवस लॉंगेस्ट डे आहे नॉर्वेमधला. मी तुम्हाला सनलाईट दाखवतो. आत्ता ऑलमोस्ट 9:30 झालेले आहेत आणि यू कॅन सी द सनलाईट. इट्स अ व्हेरी ब्राईट हिअर. आज मी तुम्हाला मिडनाईट सन पण दाखवेल. नॉट एक्झॅक्टली मिडनाईट सन. आज सनसेट 11च्या आसपास होणार आहे. सो इट विल बी फन टू वॉच. सध्या मी बॅग भरायला घेतलेली आहे. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण भरायला चालू करूया. ही माझी स्लिपिंग बॅग आहे. ही सोनाली स्लिपिंग बॅग आहे. हे आमचे युटेन्सिल्स आहेत जे आम्ही कुकिंगसाठी वापरणार आहे. तुम्ही बघू शकता अजून फोडले पण नाही आहे. ही आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट, टेंट. सो या आमच्या मॅट आहेत. बेसिकली ह्या इन्सुलेटरचं काम करणार आहे. आणि हा घेतलाय छोटासा चॉपिंग बोर्ड. कसलं भारी बघू. हे कुठं भेटलं आपल्याला? ऐक्यामध्ये. काय झालं? बसत नाहीये ना, याच्यातलं तेल माझ्या टी शर्ट वरती सांडलंय. हाय, ऍक्च्युली या बॅग मध्ये सगळं सामान नाही बसलंय, त्याच्यामुळे आता मी माझ्यासाठी ही बॅग घेणार आहे. त्याच्यामध्ये मग मी आता फूड ज्या मी घेतलंय किंवा भाजी बनवायला जे काही सामान घेतलंय ते मी भरणार आहे. फर्स्ट एड किट. आणि 2 बॉटल्स पाणी घेतलंय. बघूयात पुरते का. आय एम सो एक्साइटेड. भरले तर सगळं, पण मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी विसरली असणार आहे आणि मला आतमध्ये यावं लागणार आहे. ते मला आत्ता नाही आठवत आहे, पण बघू. हाय गाईज, रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता एवढा उजेड आहे अजून सुद्धा. म्हणजे आता सनसेट होतोय. आय एम सो नर्वस अँड एक्साइटेड, कारण आम्ही घरामध्ये आतमध्ये नाही जाणार आहे सामान काही विसरलं तर. त्याच्यामुळे थोडी भीती वाटते, बट बघूयात. टाकून झालेला आहे. आणि आता रात्रीचे 11:30 वाजले आणि लुक ॲट द स्काय. सामान आपण आधी हात लावून घेऊया आणि मग फूड प्रिपरेशन मेन टास्क आहे इथून पुढे. काय झालं त्याला? हे मी चुकवलं. हे ॲक्च्युली ओपन असतं.
बॅग ठेवायला जागा कुठे आहे? बॅग आपण इकडे या बाजूला ठेवायची रात्री झोपताना. ओके. इकडे आपण जेवण बनवणार आहे. सो सध्या बॅग आपण आत टाकू आणि आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर आपण बॅग इकडे लावून हा पडदा लावून घेणार. म्हणजे बॅग आपल्या आतल्या बाजूला जाते. गरम मसाला आणलाय ना. रात्रीचे 12:08 झालेत आणि तुम्ही बघू शकताय अजून पण सूर्यप्रकाश आहे. इकडे आमची भाजी तयार होते. सो गाईज जेवण रेडी आहे आमचं आणि चपात्या तर आपण घरूनच घेऊन आलेलो आहे. आता वाजले किती ग? 12:30. 12:30 झालेत. अजून पण बाहेर प्रकाश आहे. सो भरपूर भूक लागलेली आहे. ॲक्च्युली कॅम्पिंगचा प्लॅन असल्यामुळे आणि इकडे रात्र उशिरा होत असल्यामुळे जेवायला आम्ही लेट केलं. म्हणजे आम्ही नाश्ता करून घेतलेला. सो जेवण आता आम्ही 12:30 वाजता जेवणार आहे. एक 14 झाल्यात रात्रीची. Bye bye guys. Good night. A few hours later. Good morning guys. मस्त झोप झालेली आहे. सकाळची 8:30 वाजले. 8:22 आणि झोप तर छान लागली. तुला? हो. सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही आत्ता बनवतोय चहा. छान वाटतंय मला. ऍक्च्युली हा व्ह्यू पण फार भारी आहे आणि गार हवा सुटली आहे. खूपच भारी वाटलं मला सुद्धा. आणि स्लीपिंग बॅग इतक्या कोझी होत्या की असं वाटलंच नाही की मी टेंट मध्ये बसलोय म्हणून. एकदम कम्फर्टेबल आणि एकदम वॉर्म होत्या. ॲक्च्युली ह्या कॅम्पिंगचा उद्देश हाच होता की आम्हाला कॅम्पिंगचे एक बेसिक अंदाज यावा, सवय व्हावी. कारण इन फ्युचर खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. कॅम्पिंग ॲडव्हेंचर्स. नॉर्वेमध्ये कॅम्पिंग कल्चर इज नॉर्मल आणि
ऑल टुरिस्ट अट्रॅक्शन्स जिकडे आहेत त्या ठिकाणी कॅम्प साईट्स त्यांच्या डेव्हलप्ड आहेत. सो वी जस्ट नीड टू गो देअर, बुक अ कॅम्प साईट अँड टेंट देअर. सो स्टे ट्यून्ड फॉर दी अपकमिंग एक्साइटेड व्हिडिओज आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल.